तर नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एक्सप्रेस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्हालाही पीक विमा मिळाला नसेल तर तो कधी मिळेल आणि कुणाला मिळेल याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर असं की 31,000 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेतून प्रति हेक्टर 17,500 रुपयांची मदत देण्याचे आश्वासन केले होते. परंतु ही मदत सर्व शेतकऱ्यांना मिळेलच असे नाही, याबाबत आता प्रश्नचिन्ह आहे. तर बघूयात. तर आपण आता सविस्तर माहिती बघूयात. सरकारने जाहीर केलेली मदत थेट प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीवर आधारित नसून ती महसूल मंडळ पातळीवरील पीक कापणी प्रयोगातून ठरवण्यात येणाऱ्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. प्रत्येक महसूल मंडळात 12 ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेतले जातात आणि त्यातून त्या मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते. हे सरासरी उत्पादन मागील 5 वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी म्हणजेच उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून नुकसान भरपाई ठरवली जाणार आहे. तर मग आता नुकसान भरपाई किती मिळणार? जर चालू हंगामातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तर संबंधित महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत. मात्र भरपाईची रक्कम ही उत्पादनातील घट किंवा टक्क्यांवर आहे. उदाहरणार्थ, एखाद्या महसूल मंडळात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पन्नाच्या 10% कमी असेल तर विमा संरक्षित रकमेचे केवळ 10%च नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर उत्पन्नाची घट जशी वाढेल तशी भरपाईची टक्केवारी वाढणार आहे. सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या 100% म्हणजेच पूर्णपणे कमी असल्यास, म्हणजे उत्पादन शून्यावर आल्यास संबंधित शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळणार आहेत. म्हणजे सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण रक्कम सुमारे 56,000 रुपयांपर्यंत आहे. मात्र अशी पूर्ण भरपाई मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे आवश्यक आहे, जे क्वचितच ठिकाणी घडते. तर यामुळेच सरकारने जाहीर केलेली प्रति हेक्टर 17,500 रुपयांची मदत प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री देता येत नाही. अधिकाऱ्यांच्या मते प्रत्येक महसूल मंडळातील परिस्थिती वेगवेगळी असते. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असले तरी काही भागात तुलनेने उत्पादन टिकून राहिले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका महसूल मंडळातील सरासरी उत्पादन जास्त राहिल्यास त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी भरपाई मिळू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलवर सतत आधी मिळत असतात. माझ्या मते असं वाटतं की हा शेतकऱ्यांसोबत एक मोठा स्कॅम झाला आहे. धन्यवाद.